नमस्कार मंडळी, किचन की दुनियामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त सुगंधी नरम असा मराठमोळा उपमा, सकाळचा नाश्ता, एनर्जीने भरलेला। चला तर मग लगेच सुरू करूया आपली स्वादिष्ट उपमा रेसिपी। उपमा बनवण्यासाठी एक कांदा, 4 मिरची, कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर घेऊ। उपम्यासाठी कांदा बारीक चिरून घेऊया। उपम्यासाठी मिरची लांब आकाराची कापूयात। तसेच कोथिंबीर ही बारीक कापून घेऊयात। चला तर आपलं सर्व चिरून झालंय। काजूचे काप, शेंगदाणे, 1 वाटी रवा। कढई घेऊया, त्यात थोडं तेल घालूया, त्यामध्ये काजूचे केलेले काप घालूयात आणि ते छान परत करूयात जेणेकरून ते जळू नये। काजूचे काप भाजून घेतल्याने जरा ते क्रिस्पी होतील आणि खायलाही चांगले लागतील। आता ते झालेले आहेत, काढून घेऊयात। त्यात शेंगदाणे घालूयात। शेंगदाणे ही छान क्रिस्पी असे भाजूयात। आपले शेंगदाणे बघते छान झालेले आहेत। आता ते काढून घेऊयात व त्याच कढईमध्ये 1 वाटी रवा घालूयात। आता त्यालाही छान परत करून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात व काढून घेऊयात। एका गंजामध्ये पाणी उकळूयात। 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, ते छान उकळून घेऊयात जेणेकरून उपमा हा मोकळा येईल। आपलं पाणी छान उकळून झालेलं आहे। आता कढई घेऊयात, त्यात थोडं तेल घालूयात, त्यात जिरं मोहरी तडतडू देऊयात, त्यात कढीपत्ता घालूयात, हिरवी मिरची घालूयात, कांदा घालूयात, त्याला परत करून घेऊयात। आता त्यात हळद आणि मीठ घालूयात, त्यालाही छान मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये रवा घालूयात, त्याला मिक्स करूयात। त्यात काजू आणि शेंगदाणे घालूयात, त्याला एकजीव करून त्यात उकडलेलं गरम पाणी थोडं करून टाकूया जेणेकरून उपमा हा नरम होईल आणि मोकळाही होईल। आपल्याला हवं तेवढं आपण पाणी घालू आणि तो छान परतून घेऊ। तर निंबू कापून घेऊ आणि पिळून घेऊ। निंबू हे ऑप्शनल आहे, इथे अर्ध निंबू घेतलेलं आहे मी। ते छान पिळून घेऊया उपमामध्ये व ते मिक्स करून घेऊयात। आता झाकण ठेवून 2 मिनिटं होऊ देऊयात। 2 मिनिटं झालेले आहेत। आता छान असा उपमा आपला तयार झालेला आहे। उपमा कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।